डॉक्टर प्रकाश ढोबणे, रवी खानविलकर, अजित पाध्ये, नीता डुबे, जगन्नाथ साबळे, कैलास मोहिते, ज्ञानेश मावळे, सुरेन सुनंदा, सचिन हिंदळेकर, चंद्रकांत सर्वगौड, दत्ताभाऊ शिरसाट, आशाताई कांबळे, किरण जाधव, सिद्धार्थ सपकाळे, संदीप पवार, आनंद साळेकर, डॉक्टर प्रकाश सावंत, नरेंद्र जाधव, महेंद्र पवार, सुधीर सरोज, कल्पना गोसावी, जगदीशजी बद्रे, बजरंगी सोनावणे, यशवंत सपकाळे, गोदवडे साहेब, विलास जाधव साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, बुवा तेथे बाया, खरासारख्या बाबांना स्त्रिया का फसतात, या विषयावरच्या एका व्याख्यानाकरता आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. सुरुवातीला काही सूचना. खरं म्हणजे मला कल्पना आहे की एवढ्या छोट्या हॉलमध्ये हा कार्यक्रम ठेवायला नको होता, अधिक मोठा हॉल घ्यायला हवा होता. पण मुंबईमध्ये ऐन वेळेवर हॉल उपलब्ध होत नाही आणि हा दौरा सुरू झाल्यानंतर हा निर्णय झालेला असल्यामुळं आपल्याला जरा मोजक्या जागेमध्ये या ठिकाणी बसावं लागतं आहे. सुरुवातीला काही महत्वाच्या सूचना. आपल्या सगळ्यांकडे एक अतिशय महत्वाचं यंत्र आहे, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. पण त्याला पुढे 2 तास आपण त्याला स्वतःचा नोकर बनवा. कृपया सायलेंट मोडवर टाका. तुम्हाला जर काही कोणाचा फोन आला तर उचलून बोलण्याची गरज नाही, कॉलबॅक करण्याची आपल्याला नंतर सोय असते. पण समजा तुम्ही बोलायला लागला तर मग मी काय करू शकतो? मी एवढ्या उन्हामध्ये दौरा करत गावोगाव हिंडतो आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एवढ्या उन्हामध्ये एवढे परिश्रम घेऊन या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही पण घरी न जाता वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आहात. या सगळ्यांच्या पेक्षा ते बोलणं जास्त महत्वाचं आहे असा त्याचा अर्थ होतो. मग त्यांनी दोघांनीच का बोलावं, आपण सगळ्यांनी ते ऐकावं म्हणून मी हा माईक तिथे पाठवेल. त्यामुळे कृपया आपण काळजी घ्या. नंबर 2, आपल्यापैकी काही लोकांना मधून मधून उठावं लागतं. विशेषतः आता मी त्या वयोगटातला असल्यामुळे मला त्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं कल्पना आहे. असं जर काही आपल्या बाबत असेल तर कृपया अशी जागा पकडा आणि ती जागा चेंज करून घ्या आत्ताच, की तुम्ही उठलात तर कोणालाच त्रास होणार नाही. मधून तुम्ही उठायला लागाल, जायला लागाल आणि त्यावेळेस स्वाभाविकच बाकी श्रोतेही डिस्टर्ब होतात आणि वक्ता या नात्यानं मीही डिस्टर्ब होतो. आवाज रिबाउंड होणार नाही, फिरणार नाही याच्या